किती एक तर तुमच्या लुक बद्दल काय सांगाल, हा जो तुम्हाला लुक मिळालेला आहे ह्याच्यासाठी तुम्ही काय काय परिश्रम घेतले किंवा काय काय त्याच्यावरती विचार केला गेला? कारण अतिशय सामान्य माणूस म्हटल्यानंतर आता डोळे बंद केले तर तुम्हीच डोळ्यासमोर या, इतका सुंदर हा लुक आहे, तर त्याच्याबद्दल काय सांगाल आम्हाला? खरं सांगायचं तर मी काही परिश्रम घेतलेले नाहीये, हे सगळे परिश्रम झीच्या टीमने घेतलेले आहेत. कारण त्यांनी हा लुक ठरवला. हा आता मी परिश्रम घेतला म्हणजे रोज हे लावणं, हे परिश्रम आता सगळ्या शूटिंगच्या दरम्यान, पण ठरवण्यात माझा काहीही भाग नव्हता किंवा याच्यात. पण हे नक्की की जसं तू म्हणालास तसं मला वाटतं एखाद्या अभिनेत्याला नेहमीच प्रेक्षकांसमोर वेगवेगळ्या रूपात यायला आवडतं. कारण तोच टाळण्यासाठी काहीतरी प्रत्येक अभिनेता एक व्हेरिएशन देण्याकरता प्रयत्न करत असतो. आणि ते या मालिकेमुळे मला वाटतं झी मराठीने माझ्याकरता केलंय. कारण यापूर्वीची माझी मालिका होती जी हिंदी मेरे साई म्हणून मालिका करत होतो, त्यापेक्षा टोटल आपण ज्याला 360 अंश म्हणतो तशी वेगळी भूमिका, वेगळा लुक आणि एका वेगळ्या स्वरूपात वेगळ्या अशा खूप एक छान सशक्त कथा असलेल्या मालिकेतनं आणि झी मराठीच्या 25व्या वर्षात रौप्य महोत्सवी वर्षात अनेक वर्षांनी झी मराठी बरोबर पुन्हा एकदा प्रवास सुरू होतोय. तर या सगळ्या गोष्टींमुळे मला असं वाटतं एक अभिनेता म्हणून आणि एक काय म्हणूया एक कलावंत आणि त्याचबरोबर एक माणूस म्हणून सुद्धा खूप मजा येते. आणि छान टीम जमलेली आहे. टीम आमची मस्त आहे. संपूर्ण आमचं इतकं जे मोठं कुटुंब आहे ते आम्ही अगदी एक आहोत म्हणून किंवा एकत्र सगळे शूटिंग जेव्हा चालू असलं तेव्हा सुद्धा खूप एक मजा मस्ती म्हण किंवा खूप चांगले रिलेशन सगळ्यांची झालेले आहेत. त्यामुळे एक आपण ज्याला लुकिंग फॉरवर्ड म्हणतो, पुढचा जो प्रवास आहे त्यावेळी खूप आशेने उत्सुकतेनं बघतोय आणि खात्री आहे की हा जो आमचा लक्ष्मी निवासचा प्रवास आहे तो खूप छान होणार. वा वा वा. आता मी विनंती करणार आहे आपल्या भावना ताईंना, काय भावना ताई कसं वाटतं 4-5 वर्षांनी पुन्हा एकदा झी मराठीवरती आलेला कसं वाटतंय? कमाल, मस्त वाटतंय. वा. बरं, अक्षयाबद्दल सांगायचं झालं तर ती इतकी भूमिकेत शिरते की मागच्या सिरियल मध्ये ती अशी भूमिकेत शिरली की ती खरं कानाला बरोबर लग्न केली. बरोबर की नाही? तर आता या भूमिकेत शिरण्यासाठी काय स्पेशल एफर्ट्स घेतलेले आहेत? आय थिंक एफर्ट्स असे काही वेगळे नाही घ्यायला लागत भूमिकेत शिरायला. एक एक सीन समोर येत जातो आणि जसे जसे वाढत जातात त्या गोष्टी जाणं आपलं वाढत जातं तसं ते आपोआप भूमिकेत शिरणं होतं असं मला वाटतं. पण या मालिकेची खासियतच अशी की खूप वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर्स आहेत आणि पुन्हा ते ऍक्टर्स म्हणून सगळे इतके कमाल आहेत की सगळ्यांबरोबरच काम करायला खूप मजा येते. आणि बऱ्याच दिवसांनी झी मराठीवर काम करताना पुन्हा एक वेगळ्या घाटणीची गोष्ट, त्यातून 1 तासाचा विशेष भाग, सो महामालिका केल्याचाच हा सगळा महामालिकाच तर आम्हाला खूपच मजा येते. आणि अर्थातच पुन्हा एकदा झी मराठीवर काम करून मला खूप छान वाटतंय आणि जितकं भारी वाटतंय तितकंच प्रेशर पण आल्यासारखं वाटतंय. कारण पुन्हा एकदा बऱ्याच दिवसांनी एका वेगळ्या भूमिकेत आल्यानंतर प्रेक्षक काय पद्धतीनं स्वीकारतील आणि आधीची छाप इतकी भूमिकेची पडलेली असल्यावर ती पुसावी अशी इच्छा नाहीये, परंतु त्या बरोबरीची ही छाप मिळावी अशी एक आशा आहे. तर त्या पद्धतीनं लुकिंग फॉरवर्ड. वा वा. निश्चितपणानं तुझी इच्छा पूर्ण होईल आणि संपूर्ण मालिका जी आहे ती प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचेल आणि ती अगदी घराघरामध्ये घर करून राहील. त्याच तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू.